यानंतर व्यासपीठावरती आगमन होत आहे संतोष सावंत यांचं आणि संतोष सावंत यांचं स्वागत करण्याची विनंती करतो पिंट्या गावडे आपल्याला। गुरु पेडणेकर याच्यासाठी पारितोषिक आहे। गुरु पेडणेकर यांनी जर सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर प्रणित सावंत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। गुरु पेडणेकर आपल्यासाठी पारितोषिक आहे, लक्ष द्या। 3 चेंडू 3 षटकार 500 रुपये थेट बिश्नोईत। थैंक यू गुरु चिटनी सर। मैदान के भीतर मुकाबला, तीसरा मुकाबला। पहली गेंद जो कि गुरु मैदान के भीतर हल्के हाथों से खेला, जब फील्डर आते थ्रो करते निजी रूप से 1 रन। अगर बात की जाए तो मैदान के भीतर तीसरा मुकाबला दिखाई देता हुआ, एक तरफ दत्त कृपा स्पोर्टन और दूसरी तरफ बाबू स्पोर्ट। इस बार फुल शॉट का नजारा दिखाई देता हुआ, फील्डर आते हुए कैच छूटता हुआ। अक्सर ऐसे कैच मुश्किल होता है पर चांस बना था, अगर लपकते तो 1 विकेट मिल सकती थी। जी हाँ, अगर लपकते तो बैटिंग टीम के ऊपर दबाव आ सकता था। गेंदबाजी मोर्चों पर बाला आज के दिन का तीसरा मुकाबला जो कि मैदान के भीतर दिखाई देता हुआ। मैदान के अंदर जाने से पहले गुरु को प्राइज आता हुआ, 3 गेंदों में 3 छक्के के लिए 500 रुपए का प्रणीत सावंत की ओर से। हल्के हाथों से खेला, सम्मान दिया, फॉलो थ्रू में लाजवाब फील्डिंग का नजारा जो कि दिखाई देता हुआ बाला के गेंदबाजों में। जी हाँ, पाड़वा चषक 2025 यूट्यूब लाइव के माध्यम से हम देख सकते हैं। तीसरा मुकाबला, पटकी हुई गेंद, हवा में गेंद, फील्डर नीचे। इस बार कोई गलती नहीं, हल्के हाथों से कैच लपका, पहले विकेट का होता हुआ पतन। लगभग 4 गेंदों की समाप्ति, स्कोर कार्ड 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर ढीसा। बाबू सावंत इस टूर्नामेंट के होल एंड सोल टीम के ओनर बाबू सावंत जो कि मैदान के भीतर दिखाई देते हुए पहला विकेट गिरा जो कि बड़ा शॉट मारने के इरादे में 38 सर्कल के अंदर ही गेंद खड़ी गई थी और कैच लपकने में कामयाब रहे। पहले विकेट के नुकसान पर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 गेंदों की समाप्ति, 5 विकेट प्रगति पथ के ऊपर। हल्के हाथों से खेला, लाजवाब फील्डिंग का नजारा, फिर से एक बाल फॉलो थ्रू में बाला जो कि दिखाई देते हुए। जी हाँ, लो स्कोरिंग टोटल डिफेंड हो सकता है, जो पहले दिन के दूसरे मुकाबले में देखा था 29 रन का टोटल था, वो डिफेंड किया था टीम मराठा वॉरियर्स। इस बार कट की हवा शॉट, लगभग गेंद रोटेट होती हुई 38 सीमित एरिया डिक्लेयर जोन की ओर। पहले ओवर की समाप्ति, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 6 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। भाया जो कि 4 रन पहले ओवर की समाप्ति के बाद
भाया ने सिर्फ 4 रन खर्च किए, 1 विकेट ली टीम के लिए। जी हाँ, 4 रन लॉट्स ऑफ 1 विकेट। टीम के ओनर के पास स्ट्राइक रहेगी जो कि बापू दिखाई देते हुए। जी मैदान के ऊपर बातचीत होते हुए दूसरा ओवर जो कि एक महत्वपूर्ण ओवर रहेगा। पहले ओवर पावर प्ले के ओवर में लाजवाब गेंदबाजी देखी, जिस ओवर में तकरीबन 7 से ऊपर रन आने वाले थे, पर उस ओवर में सिर्फ 4 रन दे बैठे। गेंदबाजी में कंजूसी दिखी, 6 गेंदे में सिर्फ 4 रन, जो कि वाया की गेंदबाजी में पहले मुकाबले में हावी बने थे। पहले मुकाबले में बहुत रन खर्च किए थे, पर दूसरे मुकाबले में वापसी की और लाजवाब गेंदबाजी का नजारा। पहले 6 गेंदों में सिर्फ 3 रन, सिर्फ 4 रन स्कोर कार्ड, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लॉट्स ऑफ 1 विकेट, जो कि पहला विकेट गिरता हुआ बल्लेबाज साई का गेंदबाजी मारकर कौस्तुभ, जो कि टीम की तरफ से दूसरा, खुद की तरफ से पहला। दूसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर लेकर कौस्तुभ दिखाई देते हुए स्ट्राइक रेट पर बाबू टीम के ओनर कि अपने टीम के लिए तकरीबन 30 से ऊपर का स्कोर टीम का बना पाएंगे, देखना होगा इस बार। फिर से एक बार अक्सर कहता है शाहरुख खान की स्टाइल, टाइटैनिक का याद देने वाला इशारा, अक्सर इस गेंद पर यह इशारा याद देता है। वाइड गेंद का आता हुआ इशारा, स्कोर कार्ड बढ़ता हुआ। पहली गेंद लाइन से लगभग हटके डाली थी और स्कोर कार्ड पहुंचा 5 रन। पटकी हुई गेंद, लाजवाब स्ट्रोक, फील्डर नीचे, इस बार कोई गलती नहीं, हल्के हाथों से कैच लपकने में रहे कामयाब और बाबू जो कि डग आउट किया और ढीसा। के नुकसान पर 5 रन स्कोर कार्ड के ऊपर खुद बाबू जो कि बड़ा शॉट मारने की कोशिश में, गैप में गेंद को भेजने की कोशिश में कैच दे बैठे एक्स्ट्रा कोर की ओर। लाजवाब कैच का नजारा दिखाई देता हुआ, जो कि फील्डर तकरीबन अगर 2 विकेट देखे तो 2 विकेट बड़ा शॉट मारने के मूड में वो दे बैठे 2 विकेट। पहला विकेट साई का, दूसरा विकेट बाबू का। नया बल्लेबाज जो कि शुभम मैदान के भीतर, कौस्तुभ गेंदबाजी मोर्चे पर पहली गेंद वाइड डाली थी, दूसरी गेंद पर कमबैक किया, विकेट हल्का दर्ज से खेला, लगभग गेंद रोटेट होते हुए स्क्वायर की दिशा में सिर्फ 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ, जो कि गुरु बल्लेबाज, गुरु जो कि मैदान के भीतर। जी हाँ, जिस बल्लेबाज को मैदान के अंदर जाने से पहले एक प्राइज लगा था 3 गेंद में 3 छक्कों के लिए 500 रुपए का, प्रदीप सावंत की ओर। इस बार हवा में गेंद, लगभग गेंद रोटेट चली, इस बार शाहरुख और सलमान के बिजनेस से कटरीना, गेंद चली 1 बाउंड सीमा रेखा पर 4 रनों के लिए। सर 3 गेंदों की हुई समाप्ति, बहुत देर के बाद एक चौका दिखाई देता हुआ। इस 4 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर कौस्तुभ जो कि चौथी गेंद लेकर। फिर से एक बार शाहरुख खान का स्टाइल, टाइटैनिक का इशारा, चांदा ते बांदा, वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा जाने का इशारा, जो कि अंपायर पॉलिसर के अंपायर में आता हुआ। इस बार फिर से एक बार लाइन से भटकते हुए, लेन सही नहीं दिखाई देते हुए, वाइड का इशारा अंपायर पॉली फर्नांडिस सर के और से आता हुआ।
इस बार फिर से एक बार अंपायर की तरफ से लेग अंपायर जो कि रेगे सर की ओर से नो बॉल का इशारा आता हुआ फ्री हिट की गेंद बल्लेबाज को बनेगा चांस। जी हाँ कौस्तुभ की ये 3 गेंद है जो कि 2 वाइड गेंद है, एक नो गेंद। तकरीबन अगर बात की जाए तो मुफ्त का रन मिलता हुआ। तीन गेंदों की समाप्ति। अगर इन 3 गेंद में देखा जाए तो एक गेंद पर विकेट, एक गेंद पर 1 रन और तीसरी गेंद पर 4 रन। और इस ओवर में 3 वाइड गेंद है, एक नो गेंद। जी हाँ अंपायर में दिखाई देता हुआ फर्नांडिस सर और रेगी सर, वैसे ही कमेंट्री बॉक्स में गुरु चिटनीस सर। और अमोल केसरकर सर जो कि स्कोरिंग काउंटिंग में दिखाई देते हुए इस बार 2 रन लगभग चुराने में रहेंगे कामयाब। फ्री हिट की गेंद थी, बड़ा शॉट मारने में नाकामयाब रहा है। बॉटम हैंड को गेंद लगी और गेंद रोटेट हुई जो कि काउ कॉर्नर की ओर। 4 गेंद की समाप्ति। बड़ा शॉट घुमाए बल्ला टकराई गेंद बल्ले से, लगभग इस बार गेंद चली सीमा रेखा पर 6 रनों के लिए ढीस। बहुत देर के बाद एक मैक्सिमम 6 दिखाई देता हुआ। ओवर पिच गेंद थी, उस गेंद का फायदा उठाया, गेंद को भेज दिया लंगन के सर के ऊपर से सीमा रेखा पर। बात की जाए तो इस ओवर की गेंद हो चुकी है समाप्त। 5 निजी 1 गेंद का खेल बाकी। ओवर की समाप्ति के लिए सिर्फ 1 गेंद बाकी। इस बार पटकी हुई गेंद, अच्छी सोच दिखाई देती हुई एक छक्का मारने के बाद अगली गेंद पर हल्के हाथों से 1 रन निकाला, स्ट्राइक को खुद के पास रखा। दो ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में सिर्फ 4 रन, वो ओवर पावर प्ले का था, पर दूसरा ओवर बहुत महंगा दिखाई देता हुआ। एक छक्के की बदौलत, एक चौकों की बदौलत, 3 वाइड गेंद की बदौलत और 1 नो गेंद की बदौलत स्कोर कार्ड पहुंचा 23 रन। कुल मिलाकर इस ओवर में 19 रन आए। अगला गेंदबाज अंकुश जो कि गेंदबाजी मोर्चे पर पहले ओवर में गेंदबाजी देखी थी, लाजवाब गेंदबाजी का नजारा। पटकी हुई गेंद, लगभग हवा में गेंद रोटेट होते हुए गेंद चली सीमा रेखा पर 6 रनों के लिए। पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल पुल का शॉट दिखाई देता हुआ। अक्सर लेदर क्रिकेट में रोहित शर्मा के बल्ले से ऐसे अक्सर पटकी हुई गेंद को समाचार में पुल शॉट दिखाई देते थे, पर इस बार गुरु के बल्ले से पुल का नजारा दिखाई देता हुआ। गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग सर के ऊपर से। फिर से एक बार लगभग गेंद रोटेट होते हुए 1 बाउंस सीमा रेखा पर 4 रनों के लिए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, कुल मिलाकर 2 गेंदे 10 रन, स्कोर कार्ड 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। लॉट्स ऑफ 2 विकेट। तो 2 गेंदों में 10 रन दिखाई दिए जो कि गेंदबाज अंकुश की गेंदबाजी में लो फुल टॉस गेंद हल्के हाथों से खेला, लगभग गेंद रोटेट होती हुई मिड विकेट की एरिया में। जब तक फील्डर आते, ओहो गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन चुराने में रहेंगे कामयाब। चतुराई से 2 रन चुराए, 2 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ा 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों की समाप्ति, 3 गेंदों में 12 रन और स्कोर कार्ड 35 रन। लॉट्स ऑफ 2 विकेट। फिर से एक बार पटकी हुई गेंद, लगभग गेंद रोटेट होते हुए फील्डर आते हुए फंबल होते हुए 1 रन तेजी से दूसरे रन की कोशिश, क्या बनेगी रन आउट की संभावना।
पर खराब थ्रो के दौरान सर खराब कैरी, अगर कैरी करते तो लगभग गुरु चिटनेस सॉरी गुरु जो कि पेडनेकर डग आउट की ओर दिखाई देते थे। पर गेंदे हो चुके समाप्त, चार गेंदों में 14 रन और इन 2 गेंदों में चतुराई से 2 रन। चार गेंदे हो चुके समाप्त, सीमित 2 गेंदों का खेल बाकी। गुरु पेडनेकर जो कि स्ट्राइक एंड पर हल्के हाथों से खेला, टैप किया गेंद को, फील्डर दिखाई देते हुए मेगा स्क्रीन के ऊपर 1 रन पर संतुष्ट। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर दिखाई देता हुआ, 5 गेंदों की समाप्ति, 5 गेंदों में 15 रन। स्कोर कार्ड 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीमित 1 गेंद बाकी इस ओवर की। इस बार आड़े बल्ले से लाजवाब स्ट्रोक, गेंद चली मिड विकेट एरिया में 6 रनों के लिए। पहले गुरु के बल्ले से शॉट देखे, पर इस बार तुषार तुम्हें सवा शेर बताते हुए जो कि बल्लेबाज शुभम लाजवाब स्ट्रोक दिखाई दिया। अच्छी गेंद मिडल हुई और गेंद सिवारे कवार चली। बात की जाए तो पहले 3 ओवर का खेल समाप्त। पहले ओवर में 4 रन, दूसरी 2 ओवर, तीसरा और चौथा ओवर बहुत महंगा दिखाई देता हुआ। तीसरे ओवर में 19 रन, चौथे ओवर में लगभग 21 रन का ओवर। पहले ओवर में कंजूसी दिखाई दी, पर अगली 2 ओवर में बहुत रन आए, 19 और 21 रन लगभग। गेंदबाजी मोर्चे पर समीर दिखाई देते हुए, स्ट्राइक एंड पर गुरु पेडनेकर। हल्का हाथों से खेला, कारपेट के सहारे, ओहो लाजवाब फील्डिंग का नजारा। खराब थ्रो दिखाई देता हुआ, 1 रन तेजी से दूसरे रन की कोशिश, क्या रनआउट की संभावना बनेगी? खराब कैरी के दौरान, खराब विकेट कीपिंग के दौरान 2 रन चुराने में रहे कामयाब। फील्डिंग लाजवाब थी, शॉट मिड ऑन की ओर से, पर खराब थ्रो दिखाई दिया गेंदबाज की ओर से। सिर्फ 1 रन था, वहां पर एक्स्ट्रा 1 रन दे बैठे। कुल मिलाकर 2 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी 46 रन, 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। बच्चों 5 गेंदों का खेल बाकी। फिर से एक बार हल्का हाथों से खेला, लगभग गेंद रोटेट होते हुए फील्डर दिखाई देते हुए 2 रन चुराने में रहे कामयाब। लगातार 2 गेंदे 2 रन चुराने में रहे कामयाब। बात की जाए 2 गेंदों की तो 2 गेंदों में कुल मिलाकर 4 रन, 48 रन, 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। आगळं वेगळं पारितोषिक येते गुरु पेडनेकर तुझ्याकडे। सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, 200 रुपये, आणि तू जर आउट झालास तर तुला 500 रुपये संदीप नाटलेकर यांच्याकडनं जाहीर झालेले आहेत। आउट झालास तर 500 रुपये आणि षटकार ठोकले तर 200 रुपये संदीप नाटलेकर यांच्याकडनं गुरु पेडनेकर यांच्याकडे। 3 गेंदों का खेल समाप्त। जी हाँ, इस बार लाजवाब का नजारा, एक्स्ट्रा कवर की ओर फील्डिंग करते हुए हल्के हाथों से कैच लपका, और पहले चांस में छूटा था पर दूसरे चांस में लपक लिया। चौथी गेंद पर विकेट मिलती हुई 4 गेंदों की चुकी समाप्ति, सीमित 2 गेंदे बाकी। 4 गेंदों की समाप्ति, 2 गेंदे बाकी। जी हाँ, अगर 3 विकेट देखे जाए तो तीनों विकेट कैच के दौरान। पहले विकेट भाला ने लिया, दूसरा विकेट कौस्तुभ ने, तीसरा विकेट समीर ने, पर अंकुश की ओर में एक भी विकेट नहीं 21 रन खर्च करने के बाद। 4 गेंदे हो चुके समाप्त। सागर मैदान के भीतर बल्लेबाजी मोर्चे पर नया बल्लेबाज दिखाई देता हुआ, लेफ्ट हैंडर बल्लेबाज
बहुत देर के बाद लेफ्टी बल्लेबाजों की मैदान के भीतर दिखाई दिए। अगर कुल मिलाकर तीनों मुकाबले की बात की जाए तो तीनों मुकाबले में सिर्फ 3 लेफ्टी बल्लेबाजों की मैदान के भीतर। सागर जो कि नए नए आए बल्लेबाज, पटकी हुई गेंद, बड़ा शॉट मारने की कोशिश, मेडन गेंद की हुई समाप्ति, 5 गेंदों की समाप्ति। गुरु पेडनेकर जो कि पहली 2 गेंदों खेलने के बाद तीसरी गेंद पर सिंगल लेने के बाद अगली 2 गेंदों में नॉन स्ट्राइक गेंद पर रहे। इस गेंद पर पिछले वाली गेंद पर अगर एक गेंद भी निकाल कर देते हैं, इस बार फिर से एक बार हवा में गेंद, फील्डर नीचे, कोई गलती नहीं, लाजवाब गेंद का नजारा काउ कॉर्नर की ओर। और नाइन 49 रन स्कोर कार्ड के ऊपर 50 रन की आवश्यकता। क्या ये टारगेट चेज होगा? क्या ये टारगेट बचाने में रहेंगे कामयाब बापू स्पोर्ट? क्या ये टारगेट बल्लेबाजी के दौरान चेस कर पाएंगे दत्त कृपा स्पार्टन? ये देखना होगा। माइक्रोफोन के ऊपर बदलाव होता हुआ बापू राहुल सर। यानंतर होणारा सामना रुद्र 11 विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी। दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करायचा। यानंतर होणारा सामना रुद्र 11 विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी। दोन्ही संघाचे कर्णधार या जरा टॉस साठी संपर्क करा। यापुढे होणारा सामना असेल रुद्र स्पोर्ट विपक्ष ब्लू स्टार याची नाणेफेकी होते। नाणेफेकीचा कॉल लागतोय तो ब्लू स्टार सावंतवाडी संघाच्या बाजूने आणि आपला निर्णय हा लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी कळवायचा आहे। पहिल्या इनिंगचा मात्र इथे खेळ समाप्त होतोय। पहिल्या इनिंग मध्ये बाबू स्पोर्ट संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 49 धावा कुठल्या आहेत आणि 50 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय। तो प्रतिस्पर्धी संघ म्हणजे दत्तकृपा स्पार्टन संघासमोर 24 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी दत्तकृपा स्पार्टन संघाला। विनंती असेल बाबू स्पोर्ट संघाला आपण क्षेत्ररक्षण हे त्वरित लावून घ्यायचंय आणि दत्तकृपा स्पार्टन संघाची सलामीची जोडी ही मैदानात पाठवायची लगेचच। अजूनही आजच्या दिवसातील हे बरेचसे सामने होणे बाकी आहेत, त्यामुळे अतिरिक्त वेळ न घेता सामना मात्र लगेचच सुरू करायचा आहे। पंचांना पण विनंती असेल हा सामना लगेचच सुरू करून घ्यायचा आहे।
बाबू सावंत मित्रमंडळ आयोजित स्पर्धा पाडवा चषक 2025 आपण पाहत आहोत जिमखाना 2 या मैदानावर आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील तिसरा सामना असेल तो रंगतोय मात्र बाबू स्पोर्ट विपक्ष दत्तकृपा स्पार्टन यांच्यामध्ये 50 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानावर मात्र सलामीची जोडी ही दत्तकृपा स्पार्टन संघाच्या बाजूने पाहायला मिळते। ती स्ट्रायकिंग एंडला असेल बाळा मडगावकर एक अनुभवी असे फलंदाज गोलंदाज जुने जाणते आपल्या तरुण वयात बरीचशी मोठमोठी मैदाने गाजवलेले तेच बाळा मडगावकर स्ट्रायकिंग एंडला तर त्यांच्या साथीला असेल एक अनुभवी फलंदाज अरुण लटे दोन्ही आक्रमक असे फलंदाज गोलंदाजी धुरा असेल एक वेगवान गोलंदाज शुभम नामक गोलंदाज असेल पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटक फेकण्यासाठी मात्र सज्ज पहिला चेंडू एक सुरेख एक वेगवान चेंडू बाळा मडगावकरला तो काही समजू शकला नाही आणि पहिला चेंडू हा निर्धाव फेकला जातोय। सुंदर सुरुवात ही पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते ती शुभम यांच्या माध्यमातून। आता मात्र फटका फसतोय मिस टायमिंग फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिल्या नाही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपतोय आणि बाळा मडगावकर यांची पारी मात्र ते समाप्त होतोय डगआउटचा शिकार होऊन मार्गस्थ होतोय। पहिला धक्का पहिला मात्र गडी गारद होतोय तो दत्तकृपा स्पार्टन संघाचा डीजे। स्वस्तात माघारी परतताना दिसत आहेत डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। अपेक्षा होती बाळा मडगावकर की मोठे फटके मारावे खेळावे आणि हा 50चा टप्पा सहजरित्या पार करण्यासाठी मात्र अयशस्वी होतोय तो बाळा मडगावकर त्यांची जाणीव घेण्यासाठी नौका फलंदाज हर्षद नामक मात्र आपल्याला दिसेल तो स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज मात्र बॅट अँड बॉलचा इथे मात्र कोणताही संपर्क नाही चेंडू विसावतोय यष्टीरक्षक बाबू सावंत यांच्या हातामध्ये आणखी एक चेंडू हा निर्धाव चेंडू गडला जातोय। धावसंख्या मात्र अजूनही नाही 3 चेंडू मात्र इथे सुरेख फेकतोय तो शुभम नामक गोलंदाज अजूनही जखडून ठेवले पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आता मात्र लोअर फुलटूचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलाय मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय तो घोषित क्षेत्रात मला वाटतं इथे एक धाव निघून जाईल। एका धावाने सांघिक खातच खोललं जातोय आणि वैयक्तिक मात्र श्रीगणे करतोय तो हर्षद नामक हा फलंदाज। थोडीशी सावध सुरुवात संत गतीची सुरुवात ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र सुंदररित्या षटक हाताळतोय तो शुभम नामक हा असेल गोलंदाज। पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज अरुण लठ्ठे मात्र सुंदररित्या चेंडू फुल लेंथला मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर एक अतिरिक्त धाव ही मिळते ती दत्तकृपा स्पार्टन संघाला। या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक मात्र हलता ठेवला जातोय धावसंख्या मात्र पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा। आता मात्र फुलटॉस चेंडू सुंदररित्या खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय सजवलेल्या फटक्यावर ना मात्र 4 धावा मिळत आहेत। या 4 धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय। संख्येवर आता मात्र धावगती वाढवण्यासाठी अरुण लट्टे मात्र प्रयत्नात दिसत आहेत मोठे फटके मारावे लागतील खेळावे लागतील कारण टार्गेट 50चा टप्पा गाठायचा आहे निर्धारित 4 षटकांमध्ये। आता मात्र सुंदररित्या घेऊन काढलाय स्ट्रेट डावीचा फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू अडवतोय एका कॅरिबियन स्टाईल मध्ये अडवतोय मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषा पार 4 धावा। प्रयत्न मात्र सुंदर होता मात्र थोडासा कमी पडतोय रनिंग मध्ये आणि या 4 धावेने सांघिक धावफलकात मात्र मोठा बदल घडतोय धावफलक मात्र पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवर।
अरुण लट्टे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 मात्र चौकार निघालेत आणि या चौकारांची धावसंख्या मात्र ही 10 या धावसंख्या. बघता बघता पहिल्या षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती दत्तकृपा स्पार्टन्स संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. बाबू स्पोर्ट यांच्या बाजूने दुसरं षटक फेकण्यासाठी नौका गोलंदाज मैदानात दिसेल. सागर सांघिक दुसरं षटक असेल आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी मात्र सज्ज सागर असेल. तर सामना करण्यासाठी हर्षद नामक हा फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी दत्तकृपा स्पार्टन संघाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू वन बॉस गॅदर केलं जातंय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. या चेंडूवर मात्र एकच धाव निघून जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय तो 11 या धावसंख्येवर. एक्क्याचं डबल गेम म्हटलं तर तो वावगो ठरायचा नाही. नेल्सन फिगर पाहायला मिळते ती 11 धावा. पुन्हा एकदा हा मोठा फटका हा अरुणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू हा जातोय तो घोषित क्षेत्रात. या फटक्यावर नाव मात्र 1 धाव संपादन केली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक मात्र असेल हे मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरात धावसंख्या मात्र पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. आता मात्र मोठा फटका हर्षदच्या बॅट मधून निघतोय. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपला जातोय आणि हर्षद नामक हा गडी मात्र बाधून माघारी परततोय. दुसरा धक्का बसतोय तो दत्तकृपा स्पार्टन संघाला हर्षदच्या रूपामध्ये. डीजे हे मात्र पाहणं तेवढेच गरजेचं असेल. सावंतवाडीतील गोठण क्षेत्रातील एक जुने जाणते खेळाडू 32 स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. बराचसा अनुभव असेल आणि या अनुभवाच्या जोरावर कशा प्रकारची फलंदाजी होते ती 32 यांच्या माध्यमातून हे मात्र पाहणं गरजेचं. गोलंदाजी मात्र सुरेखरित्या हाताळतोय तो सागर नामक गोलंदाज. चेंडू मात्र सुंदररित्या ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला 32 यांना तो काही समजा शकला नाही. चेंडू मात्र हा निर्धाव गणला जातो. स्कोर काउंटिंग वर बाकीचा सोपस्कार हे पूर्ण करताना पाहायला मिळतात ते विकेट किपर बाबू सावंत यांच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू हा निर्धाव चेंडू फेकतोय तो सागर नामक गोलंदाज. सुंदररित्या षटक हे दुसरं षटक हाताळतोय. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू हा गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. या चेंडूवर नाममात्र ही 1 धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर. एका दुक्का घेत धावफलक मात्र हलता ठेवला जातोय तो दत्तकृपा स्पार्टन संघाच्या बाजूने. मात्र मोठे फटके हे अजूनही या दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून मात्र निघत नाहीत. एका दुसरा फटका हा गरजेचा असेल. आता मात्र मोठा फटका मारायचा होता मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण होतात पाहायला मिळते. पंचांचा इशारा हा नो चेंडूचा येतोय म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मनजोगा फटका मारण्याची संधी मात्र असेल ती अरुण लट्टे या फलंदाजासमोर आणि या चेंडूवर चौकार निघेल की षटकार हे मात्र पाहणं तेवढेच महत्वपूर्ण असेल. आता मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार.
पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, एक ब्रँडेड षटकार, गगनचुंबी गगनभेदी हा षटकार निघतोय तो अरुण लट्टे यांच्या बॅट मधून. या 6 धावेने सांघिक धावफलक मात्र मोठा बदल घडतोय, धावसंख्या पोहोचतोय ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. बघता बघता 2 षटकांचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीअंती दत्तकृपा स्पार्टन्स संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन एक उंच पुरा असा गोलंदाज गुरु पेडणेकर ज्यांची आपण फलंदाजी पाहिले, 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 31 धावा कुठल्या होत्या. तर गुरु पेडणेकर एकदा गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसेल, गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन घडवेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज ही जिंकण्यासाठी असेल ती दत्तकृपा स्पार्टन्स संघाला. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मी मारेन असा काहीसा मानस हा 32-38चा होता, मात्र इथे मानस फसतोय आणि चेंडू निर्धाव गडला जातोय. बाकीचं सोपस्कार हे बाबू सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गुरु मात्र निर्धाव फेकतोय. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, चेंडूच्या खाली मात्र क्षेत्र शिक्षक आणि एक झेल टिपला जातोय. 32-38 यांची पारी मात्र इथे समाप्त होतोय. आणखीन एक गडी गारद होतोय, तो दत्तकृपा स्पार्टन्स संघाचा 3रा गडी माघारी परततोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते ती 20 धावा. बावतीस माघारी परतल्यानंतर नौका फलंदाज दिसेल, तो अंकुश नामक हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. समीकरण मात्र पाहायला मिळेल, 11 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज, म्हणजे एका दुसरा मोठा फटका हा आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी दत्तकृपा स्पार्टन्स संघाला. 10 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता. हो सुंदर चेंडू त्रिफळाची तोंड माघारी परतावं लागेल, मात्र ते अंकुश नामक फलंदाज सुंदररित्या गोलंदाज, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, चेंडू आदळतोय तो यष्टीवर, यष्टी उद्ध्वस्त करतोय आणि अंकुश नामक फलंदाज गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय. नवीन बॅट्समन अगस्तिन मार्तीस म्हणजेच बाबल मार्तीस, लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करणारा हा फलंदाज मैदानावर मात्र सावकाश पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतं. अगस्तीनच्या बॅटमध्ये मात्र कशा प्रकारची फलंदाजी होते हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. समीकरण मात्र राहिलंय 9 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज, म्हणजेच मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो अगस्तिन मार्तीस, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल अरुण लट्टे, जो सलामीला आलेला अजूनही मात्र मैदानावर दिसेल. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत मोठा फटका, मात्र चेंडू हवेत, मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदररित्या एक झेल हा साईल हा झेल टिपतोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय, म्हणजे इथे हॅट्रिक ही पाहायला मिळते ती गुरु पेडणेकरांची. मला वाटतं या सामन्यातील पहिली वहिली हॅट्रिक नोंदवतोय तो गुरु पेडणेकर. अगस्तिन मार्तीस बाद झाल्यानंतर मिकी लट्टे, अरुण लट्टे यांचे मोठे भाऊ मिकी लट्टे म्हणजे बंधू बंधू हे खेळताना पाहायला मिळते. मात्र यांच्या मिकीसाठी मात्र बक्षीस येते.
मिकी लट्टे यांनी जरी जेवढे चेंडू शिल्लक राहिले त्या चेंडूमध्ये एखादा जरी षटकार खेचला तर 200 रुपयाचं पारितोषिक हे गोट्या कारवडेकर यांच्याकडून लागलेलं आहे. एक षटक आवश्यकता. तसेच पियुष येजरे सर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक जर एक षटकार खेचला मिकी यांनी. एक षटकार मारण्याचा प्रयत्न होता मिकी यांचा, मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. तो स्कोर बोकवर सुंदररित्या षटक हाताळलं जात आहे. 5 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव दिली नाही. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. निर्धाव षटक फेकण्याची किमया गुरु पेडणेकर करेल का हे मात्र पाहणं औत्सुक्याचं असेल. गुरुने जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक हे पियुष यांच्याकडे लागलंय. मात्र सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आणि मिकी मात्र गारद होतोय, माघारी परततोय. आणखीन एक गडी गारद होतोय. तर दत्तकृपा स्पार्टन संघाचा मात्र 300 रुपयांचं पारितोषिक मिकी यांच्या खिशामध्ये जाणार होतं. जर झेल टिपला नसता तर नक्कीच हा फटका षटकाराच्या दिशेने गेला असता. मात्र ते झेल टिपला जातोय आणि मिकी यांची मात्र पारी समाप्त होते. यांची जाळ घेण्यासाठी नौका फलंदाज समीर हा मैदानावर दिसतोय. गुरु यांचं सुंदर षटक, हे षटक निर्धाव षटक गुरु यांचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या निर्धाव षटकामध्ये 4 गडी गारद आणि 2 चेंडू डॉट असं हे समीकरण मात्र पाहायला मिळतंय हे गुरु यांच्या गोलंदाजीचं. मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धाव निघाल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10. यापुढील होणारा सामना असेल तो रुद्र स्पोर्ट विपक्ष ब्लू स्टार. ब्लू स्टार संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी रुद्र नामंत्रित केलंय. सुंदर चेंडू, अति सुंदर. अरुण लट्टेला तो काही समजू शकला नाही. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. चेंडू मात्र हा निर्धाव गणला जातोय. शेवटचा षटक, अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज मात्र असेल तो गोलंदाज. आता मात्र थोडासा भरकटलेल्या स्थितीत दिशाहीन दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रतीक नामक गोलंदाज हा गोलंदाजी मार्कवर दिसेल. पहिला चेंडू निर्धाव फेकला, मात्र दुसरा चेंडू थोडासा स्वैर आणि त्याचाच रूपांतर ह्या एका धावेने होते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. अजूनही बराचसा टप्पा हा गाठायचा असेल, मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता. सुंदर फटका, फ्लिक केलेला फटका पाहायला मिळतोय, मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय आणि अरुण लट्टे यांची पारी मात्र इथे समाप्त होते. एक मोठा गडी मात्र गारद होत माघारी परततोय तो डगआउटच्या दिशेने. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. सुंदर फटका, फ्लिक केलेला फटका पाहायला मिळतोय, मात्र पुन्हा हा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 4 चेंडू मात्र असतील बाकी. पुढे सरसावून मोठा फटका मारायचा होता, मात्र चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायचाय, मात्र झेल सुटतोय. अंतिमतः चेंडू हा जमिनीला दान होतोय आणि याचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये होते. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. सुंदररित्या चौथं षटक मात्र हाताळतोय तो प्रतीक नामक हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला असेल तो समीर. डावखुरा शैलीचा फलंदाज, आक्रमक फलंदाज, मोठे फटके मारण्यात माहीर, मात्र आता अपयशी ठरतोय. चेंडू मात्र हा निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली 22 धावा. या षटकातील मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 2 चेंडू अंतिम असतील बाकी आणि या 2 चेंडूवर आसमान दाखवेल का समीर हे मात्र पाहणं गरजेचं असेल. पायसाहेब उजव्या यष्टीच्या थोडासा जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची गणना ही स्कोर बुकवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 22 धावा. सांगता करणारा षटक आणि सांगता करणाऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र मोठा फटका हा समीर याच्या बॅट मधून निघतोय, मात्र या चेंडूवर
नाममात्र एक धाव निघून जाईल. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर. मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड ही पाहायला मिळते ते बाबू स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आणि विजयी संपादन होतोय तो बाबू स्पोर्ट्स संघ. अभिनंदन असेल बाबू स्पोर्ट्स संघाचे आणि आभार असतील ते दत्तक उपास पाटण संघाचे. आणि यापुढील होणारा सामना असेल तो रुद्र 11 विपक्ष ब्लू स्टार सावंतवाडी यांच्या दरम्यान. हा मात्र सामना रंगेल आणि या सामन्यासाठी आमचे सहकारी मित्र आणि अनुभवी जुने जाणते समालोचक सिंधुदुर्गातील नामवंत समालोचकांमध्ये नाव गणलं जातंय. मराठी हिंदी तसेच इंग्लिश मध्ये ज्यांची